जय हिंद, जय सनातन बंधू आणि भगिनींनो. सध्या नवरात्र चालू आहेत आणि नवरात्र म्हटलं की आपल्या लक्षात येते की माता दुर्गा, कालिंका अशा स्वरूपामधल्या स्त्री स्वरूपातील देवी. मग माता पार्वती असो, सरस्वती असो, लक्ष्मी असो, या स्त्री स्वरूपातील स्त्री शक्तीचा जागर म्हणून हा नवरात्र उत्सव साजरा केला जातो. आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचा जो भाग आहे तो शतचंडी किंवा सप्तशती असा पण आहे, किंवा दुर्गा सप्तशती असं पण म्हटलं जातं. तर हा जो भाग आहे तर तो मार्कंडेय पुराणामध्ये महर्षी वेदव्यास यांनी सप्तशती या स्तोत्राचं वर्णन केलेलं आहे. तर मार्कंडेय पुराण लिहिताना त्याच्यामध्ये देवीचं, मातेचं वर्णन करताना जे बी स्वरूपामध्ये असेल, सरस्वती असो, लक्ष्मी असो, कालिंका असो, दुर्गा असो, पार्वती असो, या स्वरूपामधील देवीचं वर्णन त्या ठिकाणी सप्तशती या ठिकाणी केलेलं आहे. हा ग्रंथ 13 अध्यायामध्ये मोडतो. म्हणजे मार्कंडेय पुराणामधून मंथन करून सप्तशती हा 13 अध्यायाचा ग्रंथ वेगळा निर्माण झालेला आहे, किंवा ते मार्कंडेय पुराणामध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे. मग हा सप्तशती पाठ कोणी एका दिवसात करतं, कोणी 3 दिवसात करतं, कोणी म्हणजे कोणी 7 दिवसात करतं, कोणी 9 दिवसात करतं. आणि मातेच्या स्थापनेनंतर हा सप्तशती पाठ करणे आवश्यक असा आहे. त्याची तो सप्तशती पाठ करण्याचं नियम वगैरे आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला जमिनीवर झोपणं आहे, ब्रह्मचर्याचं पालन करणं आहे, त्याच्यामध्ये न चुकता शब्द उच्चार होणं गरजेचं आहे. असे अनेक नियम त्या सप्तशतीमध्ये दिलेले आहेत, किंवा शतचंडी या पाठामध्ये दिलेले आहेत. हा 13 अध्यायाचा पाठ 700 श्लोकामध्ये आहे. या पाठामध्ये 700 श्लोक असल्यामुळे याला सप्तशती किंवा शतचंडी या नावाने ओळखलं जातं. मग आता हिंदू धर्मामध्ये 7 या अंकाला महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण पाहू शकता, हे सप्तशती हा झालेलाच आहे. त्याच्यानंतर सप्तस्वर आहेत, जे आपण पेटीवर वाजवतो, किंवा हार्मोनियम ज्याला म्हटलं जातं, त्याच्यामध्ये ते वाजवलं जातं. त्याच्यानंतर वाराचे प्रकार 7 आहेत, नावं 7 आहेत वाराचे. त्याच्यानंतर म्हणजे सप्तसमुद्र आहेत. त्याच्यानंतर 7 खंड आहेत, 7 स्वर्ग आहेत. हे अशा अनेक गोष्टी 7 आहेत. हिंदू संस्कृतीमध्ये, हिंदू ग्रंथामध्ये 7 या अंकाला फार मोठं महत्त्व दिलेलं आहे. गीतेचे 700 श्लोक आहेत, 18 अध्याय जरी आहे तरी. आणि गीतेमध्ये सुद्धा 700 श्लोक दिलेले आहेत. सप्तशतीमध्ये सुद्धा 700 श्लोक दिलेले आहेत. सप्तशती हा मार्कंडेय पुराणामधून 13 अध्यायाचा भाग वेगळा केलेला आहे. तसेच गीता ही महाभारतातून वेगळी केलेली, त्याच्यामध्ये सुद्धा 700 श्लोक आहेत. आणि या 9 दिवसाच्या किंवा 10 दिवसाच्या कालखंडामध्ये
सप्तशतीचे हवन पाठ प्रत्येकजण वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आपापल्या परीने करतात. त्याचे नियम आत्ताच मी तुम्हाला सांगितलं. ब्रह्मचर्याचं पालन, 9 दिवस उपवास, त्याच्यानंतर जमिनीवर झोपणे, त्याच्यानंतर शुचिर्भूत होऊन पहाटेच उठून या पाठाचं म्हणजे वाचन करणे, आव्हान करणे, मातेची प्रार्थना करणे, अनेक अशा प्रकारचे आहेत. त्याच्यानंतर होम हवनसुद्धा दिलेलं आहे. त्या होम हवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आहुत्या दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये सप्तधान्य दिलेले आहेत, जसे जव असतील, उडीद असेल, मसूर असेल, त्याच्यानंतर चणा असेल, ज्वारी, बाजरी, असे हे धान्य त्या होमामध्ये आहुतीच्या स्वरूपामध्ये टाकले जातात. कोणी 1.25 किलो टाकतं, कोणी म्हणजे आपापली भावना असते. त्याच्यामध्ये गावरान तुपाचं आहुती दिल्या जाते. त्याच्यानंतर जे सौंदड असते, ज्याला बाभळीसारखे बारीक बारीक पानं असतात आणि त्याचं खोड पांढऱ्या रंगाचं असतं. बाभळीचं खोड ही काळ्या रंगाचं असतं, सौंदडीचं पांढऱ्या रंगाचं असतं. सौंदडीला पांढऱ्या आणि गुलाबी रंगाचे, राणी कलरच्या रंगाचे फुलं येतात. म्हणजे पुढचा भाग पांढरा असतो, मागचा भाग राणी कलरचा असतो. सौंदड या झाडाची जे काड्या असतात, त्या काड्या समिधा म्हणून त्या होमामध्ये टाकल्या जातात. त्याच्यानंतर उंबर असतं. उंबरमध्ये 2-3 प्रकार आहेत. ते उंबराचं झाडाच्या काड्यासुद्धा समिधा म्हणून वापरतात, म्हणजे त्या होमामध्ये टाकल्या जातात. त्याच्यानंतर पांढरा मंदार, ज्याला आपण पांढरी रुई म्हणतो, याचासुद्धा उपयोग त्या ठिकाणी केला जातो. त्याच्यात काळे तीळ आहेत, त्या काळ्या तिळाचा वापर केला जातो. त्याच्यानंतर जे बोराटी असते, ज्याला आपण दिवाळीनंतर तुळशीच्या लग्नामध्ये जे बोरं वापरतो आपण तुळशीच्या लग्नासाठी, त्या बोराच्या काड्यासुद्धा होमामध्ये टाकल्या जातात. त्याच्यानंतर आराटी नावाचा एक त्याच प्रकारचा झाड आहे, त्याचेसुद्धा काड्या होमामध्ये वापरल्या जातात. म्हणजे आणि जे शक्तीचे आघोरी भक्त आहेत, ते होमामध्ये आहुती देताना प्राण्याची आहुती देतात, परंतु हे चुकीचं आहे. बळी पद्धत ही चुकीची आहे. तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला आहुती देताना कवळं वापरू शकता. कवळं एक फळ असतं, जे डांगरासारखं असतं, किंवा मग डांगरसुद्धा तुम्ही होमामध्ये टाकू शकता. काशीफळ टाकू शकता, नारळ टाकू शकता, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नारळ सगळ्या ठिकाणी बळी म्हणून वापरल्या जातं. नारळाचा उपयोग त्या ठिकाणी केला जातो. आता हे जे आघोरी भक्ती करणारे आहेत, हे काय करतात की प्राण्याची बळी देतात. जसं बोकड असेल, मेंढी असेल, ज्याला आपण म्हैस म्हणतो, म्हशीचं जे वगारू असतं नर, त्यालासुद्धा बळी दिल्या जातं. म्हणजे हा बळी देण्याचा जो प्रकार आहे तो चुकीचा आहे. त्याच्याऐवजी तुम्ही नारळ, कोहळा, त्याच्यानंतर डांगर, अशा फळाचा वापर करा, काही अडचण नाही, आणि ते बळी दिल्या जाऊ शकतं. परंतु ही बलिप्रथा योग्य नाही. आणि काही काही ठिकाणी आठखुरी म्हणून पिल्लू पोटात असतानासुद्धा बकरी बळी दिल्या जाते किंवा मेंढी बळी दिल्या जाते. मग मला या बळी प्रथेवर मग थोडक्यात मी एक व्हिडिओच करणार आहे पुढच्या भागामध्ये, जेणेकरून आपल्या समाजामध्ये एक प्रकारची जी मंथन होण्याचं गरजेचं आहे, ते मंथन व्हायला पाहिजे की बळीप्रथा योग्य आहे की अयोग्य आहे, आणि त्याच्यातून समाज सुधारणा व्हायला पाहिजे, अशी एक माझी भावना आहे. की जीवितहानी न करता तुम्ही फळांचा वापर करा, चालतं, असं काहीच नाही की
जीवितहानी करण्यापेक्षा फळं टाका, काही अडचण नाही. आणि ह्या होमामध्ये या पद्धतीचा होम हवन केलं जाऊ शकतं. आणि सप्तशतीमध्ये प्रत्येक अध्यायाचं एक महत्त्व दिलेलं आहे. पहिल्या अध्यायाचं महत्त्व, दुसऱ्या अध्यायाचं महत्त्व, अशा 1 ते 13 अध्यायाचं प्रत्येक महत्त्व वेगळं दिलेलं आहे. आणि पूर्ण एकूण 13 अध्यायाचं सप्तशती 700 श्लोकाचं महत्त्व हे पूर्ण जीवन बदलून टाकण्यासाठी, त्यातून सन्मार्ग घेण्याचा पर्याय करा. आता भरपूर जण मी पाहिलं आहे की भरपूर जणांनी सप्तशती केलं आहे, सगळं केलं आहे, पण त्यांचं जे वागणे आहे त्या वागण्यामध्ये बदल झालेला नाही. काहीतरी आपलं करायचं म्हणून करतायत, तर ते चुकीची पद्धत आहे. मग त्याच्यानंतर काही विपरीत परिणाम झाले की मग आम्हाला कुणीतरी काहीतरी दगाफटका केला, फलानं केलं, अमुक केलं, असा प्रकार त्यांचा सुरू होतो. मग माझं म्हणणं आहे, आपण चुकीचं वागू नये ना. की 700 श्लोकामध्ये सांगितलेल्याप्रमाणे जे काही समजा त्याच्यामध्ये वर्णन केलेलं असेल, किंवा तुम्ही शुचिर्भूत होऊन ब्रह्मचर्य पालन करून तेवढ्या कालावधीमध्ये, त्या 9 दिवसाच्या कालावधीमध्ये, 10 दिवसाच्या कालावधीमध्ये ती पूर्ण तयारी करून, कोणाला वाईट न बोलणे, कोणाला न दुखवणे, अशा पद्धतीचं वागणूक ठेवून हा सप्तशती शतचंडी होम हवन आणि तो पाठ करणं गरजेचं आहे. परंतु बरेचसे लोक त्याच्या विपरीत वागतात आणि नंतर म्हणतात की आमचं असं झालं ना, आमचं तसं झालं. या गोष्टी चुकीच्या आहेत. आणि बळीप्रथा ही मला तरी मान्य नाही. जे आघोरी आहेत, शक्तीचे भक्त आहेत किंवा शिवाचे भक्त आहेत, जे कोणी असतील, त्यांनी बळी हा प्रकार बंद करायला पाहिजे. मी पुढील व्हिडिओमध्ये या गोष्टीवर चर्चा करणार आहे की कायदा होऊनसुद्धा लोक बळी देत आहेत, ही आश्चर्याची गोष्ट आहे आणि ती चुकीची पद्धत आहे. तर अशा प्रकारे हे शतचंडीचे नियम वगैरे, त्याचे उपाय, ते कुठल्या प्रकारे केलं जातं, त्याच्यामध्ये होम हवनामध्ये काय काय सुविधा, साहित्य टाकलं जातं, त्याचं वर्णन या ठिकाणी आपण बघितलं आहे. तरीही आपण आपल्या परिवारानिशी होम हवन करा. होम केल्याने नकारात्मक शक्ती नष्ट होऊन जाते. आणि या नवरात्रामध्ये पूर्ण ब्रह्मांडातील जी आदिशक्ती आहे, जिला आपण आदिमाया म्हणतो, त्या आदिमायाला म्हणजेच पार्वती मातेला, लक्ष्मी मातेला, सरस्वती मातेला या ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपामध्ये लोक आव्हान करतात आणि आव्हान करून घटस्थापना करतात. त्या घटामध्ये तिची स्थापना केल्या जाते आणि तिच्यासमोर हे होम हवन केल्या जातं. आणि अशा पद्धतीने हा नवरात्रामधला, शारदीय नवरात्रामधला सप्तशती पाठ वगैरे केला जातो. आणि आणखी नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आपण मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना या माझ्या माऊली इलेक्ट्रिकल जालना या चॅनलशी संलग्न करा. आणि हा जो व्हिडिओ आहे तो विश्वम ज्वेलर प्रस्तुत करण्यात आलेला आहे. विश्वम ज्वेलर्स सुवर्णकारनगर जालना येथे आहे. या ठिकाणी नवनवीन व्हरायटीज आपल्याला पाहायला मिळतील. किंवा विश्वम ज्वेलर्स .com आपण पाहू शकता. नेटवरसुद्धा आपण विश्वम ज्वेलर्सला संपर्क करू शकता. विश्वम ज्वेलर्स जालना असे टाईप केल्यास आपल्याला विश्वम ज्वेलर्सची पूर्ण माहिती मिळू शकेल. जय हिंद, जय भारत, जय सनातन. धन्यवाद बंधू भगिनींनो.